29 ऑगस्टला घरासमोर एकही गाडी ठेवू नका. सोलापुरातून जरांगे पाटील कडाडले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला जोरदार हल्लाबोल केला आहे. गैरसमज नको. आम्ही इशारा सभा कुठेही लावलेल्या नाही आहेत. सोलापूर जिल्ह्यात लावली असती तर रस्ते सगळीकडून भरलेले दिसले असते. आम्ही फक्त गावखेड्यातल्या लोकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय आणि जे सत्य आहे ते समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि यामध्ये नुकसान सगळ्यांचं आहे. यामध्ये फक्त गरीब मराठ्यांचं नुकसान नाही आहे, तर यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेसमध्ये असलेल्या मराठा बांधवांचं देखील नुकसान आहे. व्हॅलिडिटी रद्द करण्यात येत आहे आणि मी हे समाजाला दाखवून दिलेलं आहे, असं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की मी समाजाचं हित बघितलं आहे. रक्त जाळून 58 लाख नोंदी दिले. यांना माहीत आहे की जरांगे पाटील पक्क आरक्षण देतोय, मात्र यांना आरक्षण द्यायचं नाही. सरकारने यांना एक कट रचला आहे आणि गैरसमज पसरवला आहे. नियोजित कट रचला आहे. 4 प्रमाणपत्र रद्द केलं, असंही यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. दरम्यान 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहे. त्यांनी या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी यावेळी मराठा समाजानं आवाहन केलेलं आहे की मराठ्यानं घर सोडायला शिका. 29 ऑगस्टला घरासमोर एकही गाडी राहू नये. राज्यातील सर्वच मराठ्यांनी आंतरवलीत या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये असलेल्या मराठ्यांनी माझी चूक सांगावी. संजय शिरसाट यांनी फोन करून कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सांगितलं. यात मी चुकीचं काय बोललो? घोडके नावाच्या व्यक्तीची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द झाली. यात मी चुकीचं काय बोललो? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकी बहिणींचं वाटोळ करायला लागलेत म्हणून मी बोलतोय. मी याबाबतचे पत्र आणलेलं आहे, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. काहीतरी गैरसमज झाला म्हणून आता मीडियाच्या समोर क्लिअर करायलो. हे त्या वर्षा बोडकेचं कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी रद्द केली. ही हे तिचा भाऊ पृथ्वीराज बोडके ही हे व्हॅलिडिटी जाणून बुजून मराठ्यावर खरे प्रमाणपत्र असून खऱ्या नोंदी असून कसा अन्याय केला जातो, या दरबारातून पत्रकार बांधवांना माझी हात जोडून विनंती. मराठ्यावर चाललेला जाणून बुजून अन्याय ह्यो माझ्या मराठा समाजापर्यंत जाऊ द्या. ही झालं एक. ही ज्योती दहीहंडे यांची कुणबी रद्द केलं प्रमाणपत्र. ही हे जात पडताळणी समिती याने आदेश दिला की कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. हे इंग्लिशमध्ये, हे बघा मराठीमध्ये. हे खूप गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आणि मीडियासाठी. सरकार आम्हाला कसं फसवताना अन्याय करतं. हे मराठी काय म्हणताय ते? जात पडताळणी समितीने एकमताने असा निष्कर्ष काढला आहे की दहीहंडे, ज्योती श्रीधर हे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अनुक्रमांक 83 असलेल्या कुणबी जातीचे आहेत आणि म्हणून सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या अर्जदाराच्या म्हणजे ज्योती श्रीधर दहीहंडेच्या जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहे. जात पडताळणी समितीने निर्णय दिलाय. जात पडताळणी समितीने वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा निर्णय घेतला. खालीलेले पैसे द्या. मी नाही बोलत हे पैसे द्या, हे झालं मराठीत. पण याच्यात हे मग आता पे शब्द आहे. मग आता प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचं पे करा असाही अर्थ होतो आणि दुसरं पैसे द्या असा होतो. हे बघा इथं पे लिहिलंय. पेचा अर्थ असा पण होतो की व्हॅलिडिटी पे करा नाही तर पैसे द्या. हे झाले 3 प्रमाणपत्र रद्द झाले आणि हे तिसरं 52 पुळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करून दिलेलं. कलेक्टर बीड, तहसीलदार माजलगाव त्वरित अवैध बाबत कारवाई करावी. 5 दिवसाच्या आत विषय येऊ. इथं डॅश मारलाय. अवैध काय म्हणणं हे?
समिती नेमून कारवाई करायची, कारवाईला डॅश मारलाय. चौकशी करून अवैध करणेबाबत त्याचा अर्थ असा होतो अधिकाऱ्यांना सांकेतिक भाषा आहे बावनकुळ्याची. काय चूक बोलतो मी, का मराठ्यांना पण कळू नये आता की जाणून बुजून आपलं रद्द केलं जातंय. तुम्हाला व्हॅलिडिटी दाखवली आता डायरेक्ट. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर.